ठीक आहे ना बा. आता इतक्या मोठ्या श्रीमंतांच्या घरी गेलीये म्हटल्यावर ती काय खुश नसणार आहे काय? आणि आता बघा स्वतःच रडताय. कधी कधी असं वाटतं खोटच बोलतात. हे मुंग्या, असं नाही बोलायचं. राधे, त्याचे राहू दे ग. तू कशीस ते सांग बाळा. राधा, काय झालं बाळा? अगं एकदम अशी रडायला लागली. शांत पुपरी, सगळं ठीक होईल. काही नाही, ते खूप दिवसांनी भेटते ना तुला, म्हणून रडायला आलो. तू काही लपवत नसतं बाळा माझ्यापासून. नाही, असं का म्हणतेस तू? नाही ग, तू सुखात राहा. सांग राधा, हे गौरीचं मंगळसूत्र नाहीये तुझ्या गळ्यात. कुठे गेलं तिचं मंगळसूत्र? मंगळसूत्र पण हिच्या घरच्यांनी काढून घेतलं की काय? ते 2 दिवसांपूर्वीच हुक तुटलं होतं, तर दुरुस्तीला दिलंय ज्वेलर्सकडे. तर तोवर गळा मोकळा कसा ठेवायचा ना, म्हणून हे तात्पुरतच घातलंय मी. पण दुरुस्त झालं ना की ते परत घालेल. नक्की ना? हो हो, खरंच. माई माई, अगं किती प्रश्न विचारशील. तुला पण मुंग्याची सवय लागली वाटतं. अगं मुलगी आणि जावई पहिल्यांदा आलेत लग्नानंतर घरी. त्यांना बसू दे, पाणी पिऊ दे, जेवू दे. हे मुंग्या, चल चल, तयारी करायची आपल्याला. चल. नाही नाही नाही, अजिबात नाही. त्याआधी माझे फ्रेंड्स आले ना, त्यांना शॉवरला दाखवायचंय. चल शॉवर. ए मुंग्या, दाजी म्हणावं. दाजी येते. चला दाजीबा. चला. माझा दाजी, आमच्या राधाताईचा नवरा. व्हेरी व्हेरी रिच माणूस, फॉरेन वरून आलाय, विमानात बसलाय आणि इंग्लिश ते असे मुख्य जैसे बोलताय. एक नंबरचा टॅलेंटेड माणूस आहे, हो ना? असेल असेल. अबे हे, अरे लिटिल लिटिल इंग्लिश बोल ना, ऐकायचं आहे त्यांना. Yeah, of course. How can I ignore your request? After all, you are my wife's brother. ऐकलं का इंग्लिश? अरे आपल्या शाळेतल्या शिक्षकांना पण याची ही इंग्लिश ऐकून थंडी वाढेल. हो रे, पण काय बोलले ते? ते मला ना परत ऐकावं लागेल. शॉवर, ते शेवटी तू काय बोलला ते बोल रे परत. Of course. It was after all, you are my wife's brother. अरे हा, तो ना हे बोलतोय ते नसतं का, ब्रदर टू माय मदर टू अनदर. ते काय? तू कशाला मध्ये बोलतो? काय काय कशाला करतो रे? तुला इंग्लिश येते की मला? तुला
मग मी सांगेल तेच बरोबर आहे, समजलं? ओके नाही रे शावर? Yes, yes, of course. You are the only person who can teach correct English to foreign people, isn't it? आता काय बोलले रे मुंग्या? अरे तो काय तो तुम काय तो मला म्हणाला की मी तुला फॉरेन मध्ये घेऊन जाईल. काय बोलतो? आई शपथ, भारी रे. आम्हाला पण जायचंय. आमची तिकीट काढ ना. आम्ही खायला पण काही मागणार नाही आणि विमानाच्या खिडकीतून हात पण बाहेर नाही काढणार. ए अगं तू थोडी येडी आहेस का ग? ते काय तुला एसटी वाटली काय हात बाहेर काढायला? अगं आणि तू तिकीट कोणाकडून मागते का? अरे बाबा, आमच्या शॉवरचं पर्सनल विमान आहे, पर्सनल. आपलं मनाला वाटेल तिथे विमान उतरवायचा, शाळेत, मैदानात, बाजारात. पण राधा ताई आधी जाणार, मग मी आणि मग तुम्ही सगळे. तो राधा ताईचा नवरा फर्स्ट, म्हणून राधा ताई त्याच्याकडे जे मागेल तो तिला ते आधी देईल, समजलं? देशील ना रे शावर? Yes, of course. नक्की. माई, मला जे जे हवं होतं ना ते सगळं त्या घरात मिळतंय मला. मी अगदी सुखात आहे, तू नको काळजी करूस. विराजस सुद्धा माझी खूप काळजी घेतो, मला कामात मदत करतो, प्रत्येक गोष्टीत माझी साथ देतो. आणि घरातली माणसं, ती सुद्धा खूप छान वागतात माझ्याशी, प्रेमाने बोलतात. ते फक्त घरच मोठं नाहीये माई, तर घरातली माणसं सुद्धा मोठ्या मनाची आहेत. खरंच इतकी चांगली आहेत घरातली? हो तर. आणि विजेंद्र बिराजदार, ते कसं वागतात? अगं बोल ना काही, सांग ना. त्रास देतात का? अगं माई, त्रास कशाला देतील? खूप चांगले वागतात आमच्याशी. आमचं तर खूप कौतुक आहे त्यांना. आम्हाला प्रत्येक गोष्टीत खूप प्रोत्साहन देतात. घरातल्या प्रत्येक स्त्रीचा खूप आदर करतात, मायेने वागतात, खूप प्रेम करतात माई. आणि अगं माझं तर विशेष कौतुक आहे त्यांना. त्यांनी ना आता मला काम करायला सुद्धा परवानगी दिली आहे. तसं असेल तर चांगलंच आहे. प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्यालाही असं सासर मिळावं, पण ते प्रत्येकीलाच मिळतं असं नाही ग. कधी कधी जीव घुसमटतो बाईचा सासरी, पदोपदी घुसमट होती. आणि माई अगं चढ उतार तर प्रत्येक संसारात असतातच ना, पण त्यातूनही समतोल साधणं, घराची मूठ बांधून ठेवणं हेच तर सुनेचं कर्तव्य असतं ना. सुरुवातीला जरा परकं वाटतं, पण एक वेळ येतेच जेव्हा ती मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सगळं घर जिंकते. माई, अगं आपण गप्पा काय मारत बसलोय? असं आपण गप्पा मारत राहिलो ना तर सगळे उपाशीच राहतील. चल मी ताट म्हणते. राधा, तू विजेंद्र बिराजदारांबद्दल सगळं सांगतेस खरं,
पण तुला माहित नाही तो माणूस किती राक्षसी आहे ते. तो तिथे आहे म्हणूनच तुझी चिंता आहे पोरी. जर तुमचं स्वतःचं विमान आहे, तुम्ही एवढे श्रीमंत आहे, मग तुमचे बाबा पण तर एवढे श्रीमंत असतील ना. हा काही प्रश्न आहे का? जहा श्रीमंत आहे मग याचे बाबा काही गरीब असणार आहे काय? तुझ्या डोक्याला काय बुद्ध्या लागलाय काय? असं नाही रे, कधी कधी असं असतं ना की बाबा गरीब असतो आणि मुलगा श्रीमंत असतो, पण शॉवरच्या बाबतीत असं काही नाहीये. तो आणि त्याचे बाबा आधीपासूनच श्रीमंत आहे. पण राधाताई त्यांच्या घरी कशी गेली त्याचं काय आहे ना, शॉवरला तिच्या हातची मिसळ खूप आवडते ना, मग तो तिला लग्न करून घेऊन गेला, म्हणजे त्याला रोज तिच्या हातची मिसळ खाता येईल. होणार आहे शॉवर? येस येस ऑफकोर्स. ह्याची राधाताई जी मिसळ बनवते ना ती सगळ्यात भारी असते. शॉवर, राधाताईची मिसळच भारी आहे का? राधाताई नाहीये? नाही नाही, म्हणजे ती भारी नाहीये, ती बेस्ट आहे, बेस्ट. मग ताई कोणाची आहे? एक्सक्यूज मी, जस्ट एक्सक्यूज मी. हा चाचू. अरे विराजस, कुठे आहेस तू? काय करतोयस? झाली का पैशांची सोय? हो हो चाचू, होतीये सोय. अरे म्हणजे कशी काय झाली? काय केलंस तू? आणि एवढे पैसे कसे काय अरेंज केलेस? अरे ते चाचू, चाचू मी एक काम करतो, मी तुला भेटलो की सविस्तर सांगतो सगळं. हा विराजस, नक्की काय झालंय? तू बिझी आहेस का? काही प्रॉब्लेम झालाय म्हणून सांगत नाहीयेस का? नाही, प्रॉब्लेम असं नाही, जरा बिझी आहे चाचू, बाकी काही नाही. ए शॉवर, ए शॉवर. विराजस, तू राधाकडे गेलायस का? हो चाचू. अरे तिथे कशाला गेलास तू? तुला सगळी सिच्युएशन माहिती आहे ना राजा. तिथे त्या माणसाने काही 4 प्रश्न विचारले, भांडावून सोडलं तर पोरगी टेन्शन मध्ये येईल रे. हळवी आहे पोरती बिचारी, दुखावली, रडेल ती पोरगी. तू 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 लवकर तिकडे निघणार राजा. नाही नाही चाचू, ती काही बोलणार नाही. ती हळवी असली, दुखावली असली तरी तेवढी समंजस आहे, त्यामुळे ती नाही बोलणार काही. अरे ते आहेच रे, पण तू राधाला घेऊन लवकर ये. तिथे जास्त वेळ थांबू नको. काय रे, आत्ता कुठे एक संधी मिळाली राधा विराजसला स्वतःला सिद्ध करण्याची. त्यात राधाच्या घरच्यांना हे सगळं समजलं, सगळंच संपून जाईल. काय मग मुलांना, पोट भरलं ना तुमचं? नाही. हा, खरंच नाही भरलं का? नाही भरलंय, म्हणजे खाण्याने आमचं पोट भरलं, पण मुंग्याने एवढं सगळं सांगितलं ते पाहिल्याशिवाय आमचं पोट भरणार नाही. हो ना, आम्हाला मुंग्या बोलला की तुमचं घर आमच्या शाळेपेक्षा खूप मोठं आहे. राधाताई, आम्हाला पण दाखव ना गं तुझं घर, चल ना तुझ्या घरी घेऊन. ते
ते विमान पण दाखवा तुमचं स्वतःचं. मुंग्या बोलला की शावर आम्हाला विमानात बसवतील म्हणून. बसवाल ना? ए गप्प बसा. काही काय बोलत सुटलेत? कोणी कुठेही जाणार नाहीये. पण मुंग्या आम्हाला बोलला नेणार म्हणून. नेणार पण आधी मी पुढे जाणार आणि तुमच्यासाठी नीट सोय करून ठेवणार आणि मग तुम्ही माझ्यासोबत या. हे मुंग्या, काय नाटकं चालली आहेत तुझी? काय? आणि बॅग घेऊन कुठे चाललेस? तू कुठेही जाणार नाहीयेस. मला जायचंय, माझं ठरलंय, मी जाणार म्हणजे जाणार. अरे पण मुंग्या, नाही, यावेळेस मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. जाऊंगा जाऊंगा शोर के घर जाऊंगा, आऊंगा आऊंगा, वापस लौट के ना आऊंगा. अशी घोषणा द्यायला शिकवली तुम्ही? तसं तुम्ही तर खरंच म्हणताय की तिथे गेल्यावरती मला इथे यायची इच्छाच नाही होणार. पण काय ना, यावेळेला जाऊन यावं लागेल. मुंग्या, मुळात तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलंय तुला? वाट आमची जो रोखणार त्याला आम्ही ठोकणार. काय बोलताय तुम्ही? ते असं आहे, जो आमची वाट रोखणार त्याचा आम्ही नाही ऐकणार. जरा डोक्यावर पडलायत का तुम्ही? ए मुंग्या, बस झालं आता. तुला सांगितलेलं कळत नाही का? जा बॅग ठेव आतमध्ये. आतमध्ये ठेव. चंदू शेठ काय हो? अरे बाळा, शाळा आहे ना तुझी, आणि तू शाळेत नाही गेलं तर ताईला पण आवडणार नाही. हो ना मुंग्या, तू शाळा नाही बुडवायची, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. ताई, अगं मी गेलो असतो शाळेत, पण 10वीच्या ना परीक्षा चालू आहे म्हणून जास्त आम्हाला काही शिकवतच नाहीये. प्लीज ना ग, येऊ दे ना प्लीज. ए बघ मुंग्या, मी काय म्हणतोय, चंदूशेठ, अहो त्याची इच्छा आहे तर जाऊ द्या ना. का अडवताय त्याला उगीच? तो गेला म्हणजे माझी सुद्धा काळजी मिटेल. राधा, मुंग्याला तुझ्या घरी तू जर घेऊन गेली तर चालेल ना? आणि न चालायला काय झालं म्हणा, तुलाही त्याची सोबत होईल, हो की नाही? जा त्याला घेऊन, त्याचंही जरा चित्त थाऱ्यावर राहील. हो माई, मी ना तिकडे गेल्यावर ना तुला फोन करेल आणि सांगेल की राधाताई आणि शॉवरचं घर कसं आहे. राधाताई, मला खरंच यायचंय तुमच्या घरी. येतो ना मी, प्लीज. हा घरी आला आणि याला सगळं खरं कळलं तर? हे बिराजस, तुमच्या घरी जो काय प्रकार घडतोय ते मुंग्याला कळू न देणं हे जमणार आहे का तुम्हाला? अरे नका ना घेऊन जाऊ, मी अडवतो त्याला. नाही 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 चंदूशेठ, लहान लेकरू आहे, त्याचं मन मोडणं बरं नाही वाटत. आम्ही त्याला घरी घेऊन गेल्यावर घरच्या गोष्टी कळणार नाही त्याची काळजी घेतो ना. हा, माझ्या समोर तुझ्या बाबांनी तुझा पान उतारा केला. आता जर मुंग्यासोबत असंच काही घडलं तर काय करणार आहात तुम्ही? मी कसं बस मला सावरून घेतलं, पण ते लहान लेकरू आहे रे. त्याच्यासमोर जर बिट्टीला कोणी काय बोललं ना तर खूप वाईट वाटेल त्याला. चंदूशेठ, नका काळजी करू, मी घेईन ना सगळ्या गोष्टींची काळजी. अगं तू असलीस तरी ते बोलायचे थांबणार आहेत का? मुंग्या लहान आहे, तो करणार हट्ट, पण त्याचे कुठले हट्ट पूर्ण करायचे कुठले नाही करायचे हे आपल्याला कळायला हवं ना. हो, पण तो बिचारा असं काय मागतोय? घर बघायचंय त्याला साधं, एवढीच इच्छा आहे तर ती पूर्ण करायला हवी ना. हो, पण
त्याला जे घर बघायचंय ते घर त्याला वाटतंय तसं नाहीये. इथली माणसं तुमच्याशी नीट बोलत नाहीत, त्याच्याशी वेडेवाकडे वागले तर काय करणार आहात तुम्ही? हे बघा, आधीच तुमच्या मागे खूप व्याप आहे, अजून संकट ओढावू नका. चंदू शेठ, असं काही होणार नाहीये. तुम्ही खूप विचार करताय. आमच्यावर विश्वास ठेवा, असं काही होऊ देणार नाही आम्ही. आणि तसंही माई स्वतःहून त्याला घेऊन जा असं म्हणाले. अशात जर आम्ही नाही असं म्हणालो तर त्यांची शंका आणखी बळावेल ना. एक्झॅक्टली, खरं आहे. राधा बोलते ते बरोबर आहे. चंदूशेठ, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त स्वतःची आणि माईंची काळजी घ्या, ठीक आहे? 2 मिनिटं. चंदूशेठ, हे पैसे असू द्या, राहू द्यात, लागतील तुम्हाला. हे काय? हे पैसे कशाला? मी तुम्हाला मदत करायला हवी आणि तुम्हीच मला. अरे मसाल्यासाठी पैसे हवेत ना तुम्हाला? कसं निभावून नेणार तुम्ही? चंदू शेठ, तुमचा आशीर्वाद आहे ना आमच्या पाठीशी, मग सगळं निभावून नेऊ आम्ही. बाळा, उसनं अवसान आणू नये. आधीच तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये आहात, कशाला विचार करताय माझा? कारण तुम्ही सुद्धा आमची जबाबदारी आहात असं आम्हाला वाटतं. चंदूशेठ, आम्ही जेव्हा प्रॉब्लेम मधनं जात असतो तेव्हा कसं तुम्हाला कळतं, तसंच तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम मधनं जात असता तेव्हा आम्हाला कळतं. नाही म्हणू नका, राहू द्या, असू द्या. खर्चाला तुमच्याकडे थोडेफार पैसे असू द्या. किती सगळ्यांचा विचार करतात ना तुम्ही. दोघं अशीच राहा. तुमची मसाल्याची ऑर्डर लवकरात लवकर आणि व्यवस्थित पार पडू दे, पूर्ण होऊ दे. तुमची परिस्थिती लवकरात लवकर बदलू दे, हीच प्रार्थना. चला, देवाला नमस्कार करा आणि तुमची ऑर्डर पूर्ण करायला घ्या. हा, हो, नमस्कार करा. हे तुम्ही मला दिलेला शब्द लवकरात लवकर पूर्ण कराल याच आशेवर आहे मी. अजून एक सांगतो, माझ्या या पिट्टीच्या डोळ्यात पुन्हा पाणी नाही बघायचंय मला. मलाही तिच्या डोळ्यात पाणी नाही बघायचं. मी तुम्हाला दिलेला शब्द नक्की पूर्ण करेन. चला, हा, चला, या लवकर या. आणि ऐका, तिकडे जर काही प्रॉब्लेम वाटला ना तर मुंग्याला लगेच पाठवून द्या. मी बघतो काय ते, मी बघतो.